जय गजानन मंडळी. आज मी तुम्हाला दाखवत आहे मेथी मटर मलाई. पण याच्यामध्ये ना क्रीम आहे ना बटर आहे ना मलाई आहे. तरी आपण ही मेथी मटर मलाई कशी होते ते बघूया. त्याच्यासाठी साहित्य काय काय पाहिजे ते बघूया. पहिले याच्यासाठी आपल्याला लागणार आहे फ्रोझन मटर असतील तर फ्रोझन, नाहीतर मग फ्रेश मटर, 2 ते 3 लाल मिरच्या, तिखट, हरभऱ्याची डाळ, हिरव्या मिरच्या, मीठ, लसूण. लसूणी मेथी करत आहे ना आपण, त्यामुळे हे आला आणि लसूण, शेंगदाणे, तीळ, 5 ते 6 मिरे, धने, जिरे आणि एक जुडी आपण इथं मेथी घेतली आहे. 200 ग्रॅम असू शकते हे, वजनाने 200 ग्रॅम, एक छोटीशी जुडी आणि कोथिंबीर. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आता हे मसाले भाजून घेऊया. धने, जिरे, 4-5 काळी मिरी हे आपण पहिले आता या प्रकारे भाजून घेऊया. ड्राय रोस्ट करून घेऊ, म्हणजे भाजायचे म्हणजे थोडेच भाजायचे. तर त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ आणि तीळ हे पण थोडं भाजून घेऊया तडतड भाजीपर्यंत. झालं आता आपलं भाजून. या पद्धतीने सगळे मसाले आता थोडं पाणी टाकून आपण मिक्सरमधून फिरून घेऊया. थोडं पाणी टाकायचं याच्यात, म्हणजे याची अशी चांगली क्रीम तयार होईल, पेस्ट तयार होईल त्याची क्रीम सारखी. तेल तापायला ठेवलं आपण. आता तेल तापले की या तेलामध्ये टाकूया जिरे. जिरं तडतडायला लागलं की लसूण टाकूया. लसूणी मेथी करत आहे ना आपण, त्यामुळे लसूण टाकूया. आता याची आपण पेस्ट नाही केलेली आहे. थोडं आलं, हिरवी मिरची, आणि आता हे चांगलं खमंग होईपर्यंत परतून घेऊया. टाकूया कांदा, टोमॅटो टाकू शकता तुम्ही याच्यात. टोमॅटो पण छान लागते, पण आता आमच्याकडे टोमॅटो थोडा चालत नाही म्हणून मी टाकला नाही. नाही तर तुम्ही 2 मोठे कांदे किंवा 2 टोमॅटो, छान चव येते. आता हे सगळं असं एकत्र मस्त परतून घेऊया. छान, खूप सुंदर येते याची चव सगळे मसाले टाकले की. आणि यात आता टाकूया आपण मटर घेतले ते मटरला थोडं परतून घेऊया. आता हा मसाला असा छान मऊ होईपर्यंत, मटर मऊ होईपर्यंत असं परतत राहायचं. मटर मऊ झाले की त्याच्यात आता टाकायचं मीठ, तिखट आणि हळद. आता हे सगळे कोरडे मसाले टाकून हे पण परत असं परतून घ्यायचं. आता आपले मटर शिजले की याच्यात घालूयात मेथी. आपण धुवून स्वच्छ केलेली जी मेथी आहे ती घालून घ्यायची. आणि आता मेथी मऊ होईपर्यंत शिजून घेऊया. थोडं पाणी टाकून हे मऊ होईपर्यंत मेथी मटर छान असे शिजून घेऊया. शिजल्यानंतर आपण जी मिक्सरमधून पेस्ट केलेली आहे, शेंगदाणे, तीळ, हरभऱ्याची डाळ, धने, जिरे, ती पेस्ट टाकूया याच्यात. आता बघू शकता तुम्ही मेथी आपली अशी शिजत आली आहे, मऊ झाली, आणि मटर पण. तर आपण याची पेस्ट जी केली ती पेस्ट यात घालून घेऊया. आणि आता ही पेस्ट टाकून थोडा वेळ शिजून घेऊया. बघा तुम्ही याच्यात क्रीम नसून पण अगदी किती छान आली आहे मेथीची भाजी. या पद्धतीने आपली मेथी मटर मलाई तयार झालेली आहे. बघू शकता याच्यात. आता कुणी म्हणणार पण नाही याच्यात मलाई नाही आहे म्हणून. आणि ते दूध आणि मीठ तसं पण एकत्र खायला नको, त्यामुळे आपण आता हे शेंगदाण्याचं दूधच निघते ना, तिळाचं शेंगदाण्याचं, ते दूधच टाकलंय आपण याच्यात. बघू शकता तुम्ही काय सुंदर भाजी झाली आहे आपली. ते बघा तुम्ही हॉटेल स्टाईल. आणि या पद्धतीने आपली मेथी मटर मलाई तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही
काय सुंदर कलर आला आहे तर. आणि त्याच्यासोबत केले आहेत आपण हे कुलचे. तर हे कुलचेसुद्धा मी कणिक आणि तांदळाचं पीठ मिक्स करूनच केले आहे. याची पण रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला, तर बघू शकता तुम्ही. त्या पद्धतीने जर तुम्ही कोणी तुमच्याकडे गेस्ट आले आणि त्यांना अशी मेथी मटर मलाई करून दाखवली, खाऊ घातली, तर ते ओळखणार पण नाही याच्यात मलाई नाही आहे म्हणून, बटर नाही. या पद्धतीने तुम्ही मेथी मटर मलाई एकदा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा.